श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. हे बघा, आपण ज्या वेळेला स्वामी भक्तांना, स्वामी सेवेकऱ्यांना, माझ्या सगळ्या बहिणीवांना, सगळ्यांना जे मी सांगत असते तारक मंत्राचं महत्त्व, तारक मंत्राचं महत्त्व सांगत असताना सुद्धा काही जणांचे कमेंट मला अशा आलेले आहेत की बाबा तारक मंत्र म्हणत असताना कसं पाणी घ्यायचं आणि त्याचं तीर्थ कसं बनवायचं. तर ते तीर्थ बनवत असताना उदबत्त्या वगैरे काहीमध्ये न टाकता शुद्ध मनानं आपलं मन शुद्ध ठेवायचं, निर्मळ ठेवायचं आणि सतत आपण आपलं लक्ष त्या तीर्थाकडे, आपलं लक्ष त्या तीर्थाकडे, आपलं लक्ष स्वामीची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये कशी येईल आणि कोणतंही भक्ती, सेवा, जप, ध्यान, साधना काही जरी करत असताना डोळे झाकून केल्यानं कोणतंही कार्य फक्त डोळे झाकल्यानं साध्य होतं असं काहीच नाही. ज्या अर्थी आपल्या मागं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारी स्वामी आई आपल्या पाठीमागं आहे, मग आपल्याला कशाची भीती आहे. म्हणून आपण भ्यायचं नाही, आपण कशालाच भ्यायचं नाही, आपण कशालाच हारायचं नाही. आपण डोळ्यात डोळे घालून पाहून समोरचं दुःख, कष्ट हे नष्ट करण्यासाठी स्वामी चरणाची आस आपण धरायची आहे आणि स्वामीकडे मागायचं आहे. आपल्याला काय मागायचं आहे की तारक मंत्र. तारक मंत्र म्हणण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला आलेले कष्ट पूर्ण बरे व्हावे आणि जी गोष्ट होणारी नाही ते करावंच लागते, ते व्हावंच लागते आणि त्यांनी करतातच. आणि तू भ्यायचं नाही, तू हारायचं नाही आणि दृढ विश्वास ठेवायचा आहे. डगमगायचं नाही. नको डगमगू, स्वामी देतील, साथ देतील, हात देतील. ज्या वेळेला आपण एखादी भिताडावरून खाली पडलो आणि वाचवा वाचवा म्हणून वरती हात केलो, वरून येणारा हात जर आपल्या आईचा असेल, एखादी मामाचा असेल, एखादी भावाचा असेल, एखादी शेजाऱ्या पाजाराचा असेल, तो हात कसा वरी येऊन धरून आपल्याला वरती उचलत असतो, त्याच पद्धतीने स्वामी माऊली आपल्याला वरती उचलत असते. म्हणून आपण डगमगायचं नाही. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, आपल्या जवळ उभे आहे, आपल्या पाठीशी उभे आहे स्वामी. स्वामी आहे आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. दृढ विश्वास ठेवा, आपली भक्ती ठेवा, आपला निश्चय करा मनाशी की बाबा आपण काही जरी झालं तर आपण हारायचं नाही. म्हणून ह्या तारक मंत्राच्या ह्या तीर्थामध्ये तीर्थ होतंय कसं तर तारक मंत्र म्हणल्यानंतर तीर्थ होतंय आणि ते तीर्थ एखादी थेंबसुद्धा खाली न सांडू देता आपण ग्रहण करायचं आहे. आपण कोणत्या गोष्टीसाठी हे तीर्थ करत आहोत. एखाद्याचं पोट दुखत आहे, एखाद्याला थोडं मरमर वाटत आहे, एखाद्याला काहीतरी बाहेरलं झालं म्हणले, एखाद्याला ताप येत आहे, काही जरी वाटलं तुम्हाला, एखाद्याचं कोणतं कामच होत नाही, जे अशक्य काम आहे ते व्हायचं आहे, त्याच्यासाठी दररोज नेमानं तारक मंत्र चालू ठेवा आणि तारक मंत्र झाल्यानंतर त्याचं तीर्थ ग्रहण करा आणि समोर जा. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याच पद्धतीनं तारक मंत्र म्हणून म्हणायचं कसं, तीर्थ करायचं कसं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर असं आपण ह्या फुलपात्रामध्ये मी तीर्थासाठी घेतलेलं पाणी, आता हे वाटी आणि हे पाणी आहे, पण ज्या वेळेला आपण तारक मंत्र म्हणणार आहोत त्यावेळेला हे तीर्थ होणार आहे. मग हे तीर्थ झाल्यानंतर आपल्याला ग्रहण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना.
प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माये. आज्ञेविन काळ ही नाणे त्याला परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोशी भय हे पळू दे वशांतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोशी भय पळू दे वशांतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या पद्धतीनं आपण तारक मंत्र म्हणून हे तीर्थ, आता आपल्याला हे तीर्थ झालेलं आहे. ह्या तीर्थाला थोडंही वाया न जाऊ देता जे काय आपलं काम होणार आहे त्या व्यक्तीने ग्रहण करायचं आणि मग आपल्या कामाला चालू ठेवायचं. मग हे तीर्थ घेऊन आपण हे तीर्थ करायला बसलो आणि नुसतं तारक मंत्र म्हटलो, पाठ केला आणि तारक मंत्र म्हटलो म्हणून हे तीर्थ झालं असं नाही. ही मनातली श्रद्धा, आपल्या डोळ्यातला विश्वास, आपण विश्वास स्वामीवर ठेवला पाहिजे आणि श्रद्धेनं हाक मारलं पाहिजे. श्रद्धेनं हाक मारल्याशिवाय आपलं कोणतंही काम होत नाही. म्हणून अशक्य ते शक्य करतील स्वामी हे मनातून ओरडलं पाहिजे तरच हे काम होत असतंय. म्हणून भ्यायचं नसतंय. आणि बघा, हे बघा, मी अक्कलकोटला जायचं दर पौर्णिमेला माझे मालक, माझे पतिदेव दर पौर्णिमेला अक्कलकोटला जात असतात. त्यांची प्रकृती बरी नसते, बरी नव्हती आणि अशक्य होतं. अशक्य असताना आपण म्हणलेलं आहे, मी तुम्हाला मागं सांगितलेला आहे अनुभव, की बाबा पिवळे पडले होते माझे पती. कोणी कवळ, कोणी कामिनी, कोणी काही म्हणले. पण ज्या वेळेला आम्ही स्वामीवर विश्वास ठेवला, दृढ विश्वास ठेवला आणि मनातून हाक मारली स्वामीला की स्वामी, हे स्वामीराया, हे बघ, मला तर जगात कुणीच नाही, मला माझ्या पतीशिवाय मला आसरा देणारा कुणीच नाही, माझे पती मला पाहिजे. बघ माय स्वामी, मला त्याच्यापासून तू पर्क करू नको आणि मला वाईट दिवस येऊ देऊ नको आणि माझ्या पतिदेवाला व्यवस्थित झालंच पाहिजे, त्यांची तब्येत चांगली झाली पाहिजेच असा हट्ट मी स्वामीजवळ धरला असता. मग त्यांना मी विनंती केलं की बाबा माझ्या पतीला की तुम्ही तारक मंत्र म्हणा. आणि खरोखरच माझे पती कधी एक दिवस सुद्धा शाळेत न गेलेले.
त्याने तारक मंत्रच काय म्हणता तुम्ही? तर अख्खं स्वामी चरित्र सारामृताच्या अध्याय पूर्ण 21 अध्याय वाचतात त्यांनी. आणि दररोज नेमानं सकाळी लवकर उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठतात. सकाळी उठल्यानंतर स्नान, लिंगाची पूजा, महादेवाचा जप आणि स्वामीचा जप, एवढ्या माळा त्यांनी 108 माळाचा जप करतात. तारक मंत्र म्हणून तीर्थ घेतात. आणि बघता बघता झालं की हो 2-3 पौर्णिमेला जाऊन त्यांनी ज्या वेळेला वारी करायला लागले, स्वामी सेवा करायला लागले आणि त्यांचं दर्शन घेऊन अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर असे खणखणीत माझे मिस्टर चांगले झाले, माझे मालक चांगले झाले आणि मला खूप आनंद झाला, मला, माझ्या लेकरा बाळांना. मग मला सांगा, ह्या तारक मंत्राच्या तीर्थाचा अनुभव खूप मोठा मला आलेला आहे. आणखीन काय द्यावं देवानं आपल्याला? काय पाहिजे? लाख मोलाचा जीव आपल्याला आपल्या पदरात स्वामीने घातलेला आहे. म्हणून आज मी सुखा समाधानानं नांदत आहे. आणि माझं सौभाग्याचं लेणं मला त्यांनी परत दिलेलं आहेत. आणि माझ्या बरोबरीला, माझ्या सोबतीला माझे पतिदेवत आहेत. म्हणून मला कशाचीच भीती नाही. माझ्या पाठीशी स्वामी आई, माझ्या सोबतीला माझे पती आणि माझ्या समोर खेळत हसत खेळत माझे कुटुंब, माझे 2 मुलं मस्त हसत खेळत व्हिडिओ करतात. छानपैकी मला मार्गदर्शन करतात. काय कसं सांगावं, काय करावं, हे सगळं काही मार्गदर्शन माझा मोठा मुलगा करत असतो. आणि छोटा मुलगासुद्धा एडिटिंग करत असतो. कधी कधी माझे व्हिडिओ एडिटिंग करण्याचं काम मोठा मुलगा छोटा मुलगा करत असतो. आणि हे काम सगळं करण्याची ताकद, ही बुद्धी सगळं माझ्या स्वामी आईनं दिली. आणि अशक्य ते शक्य मला करून दाखवलेलं आहे. मग असं करता करता 4-5 त्यांच्या वाऱ्या झाल्या. आणि आता म्हणलो की बाबा उन्हाचा कडाका आहे, तुम्ही नका जाऊ. आणि आम्ही घरी बसून घेतलं. आणि आम्ही म्हणलो की बाबा जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ, मी सोबतीला येते. असं म्हणत असताना आम्हाला अक्कलकोटला जाणं झालंच नाही, स्वामीचं दर्शन झालंच नाही. असं करीत करीत 2-3 महिने मागच पडलं. जावं नाही जावं म्हणण्यामध्ये आम्हाला स्वामी आई बोलावूनच घेतली नाही. काय परीक्षा बघितली, काय त्यांच्या मनामध्ये होतं, मग तसंच मागं पडलं. आणि बघता बघता ह्या 4 दिवसाच्या खाली सोमवार मंगळवारी काहीतरी मी अनुभव सांगायला बसले. आणि अचानकच माझ्या तोंडामध्ये आलं की बाबा मी निघाले, तुम्ही येता का, स्वामीच्या दर्शनाला तुम्ही येता का, असं म्हणून मी तुम्हाला अनुभव सांगितले. आणि योगायोगानं मी ज्या पद्धतीने येता का म्हणले तर स्वामी माऊलीने मला बोलावूनच घेतले. आणि अगदी दुसऱ्याच दिवशी मी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन आले. अक्कलकोट आणि समोर जाऊन गाणगापूरला जाऊन दत्तात्रेयाचं दर्शन घेऊन आनंदानं येता येता आदिमाया शक्ती माझी तुळजाभवानीचं सुद्धा दर्शन घेऊन मस्तपैकी आम्ही जाऊन आलो. आणि आनंद झाला, खूप छान वाटलं. आणि ह्याच पद्धतीनं अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद माझ्या स्वामी माऊलीमध्ये आहे. म्हणून तुम्ही सुद्धा तारक मंत्र करा. आणि ह्याच पद्धतीनं न डगमगता न भीता तुम्ही तारक मंत्र म्हणत जावा. तारक मंत्राचा अनुष्ठान करा. अशक्य ते शक्य करून घ्या. एवढं स्वामी चरणी मी प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द इथं स्वामी चरणावर अर्पण करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.